हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवास वेघडे, नित्य नित्य जोडे तीची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. संगती पंगती देवास वेघडे, नित्य नित्य जोडे तीची साच. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, बहुवाव पोटी समर्थाची. संगती पंगती देवास वेघडे, नित्य नित्य जोडे तीची साच. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोजतेजः स्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवास वेघडे, नित्य नित्य जोडे तीची साच. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अनुभूतीपर प्रकरणातील असून, या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज जी साधना केली, प्रयत्न केले, व्यवहार केला आणि त्यातून जो लाभ प्राप्त झाला, तो लाभ या अभंगद्वारा महाराज प्रतिपादन करतात. चिंतन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार. अखिल कोट ब्रह्मांड नायक, करुणा वरुणालय, जगद आधार, कारण अकारण, भक्त हृदय वत्सल, रुक्मिणी प्राण संजीवन, पंढरीस परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबा राय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून संत महंताच्या आशीर्वादाने, श्री गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या कृपा प्रसादाने, माझ्या अल्पशहा बुद्धीने ही प्रवचन सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या चिंतन सेवेचा योग आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही भागवताचार्य, युवा कीर्तनकार, महाराष्ट्र वारकरी परिषद जिल्हा अध्यक्ष परभणी, हरिभक्तीपरायण आकाश महाराज खोकले तथा मुंढे यांच्या वतीनं ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. मी ते माझं परम भाग्य समजतो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जी अनुभूती आली, ती अनुभूती या अभंगद्वारा महाराज प्रतिपादन करतात. संसार असो वा प्रपंच असो,
अनुभवाला फार महत्त्व आहे. जो अगोदर एखाद्या वस्तूचा अनुभव घेतो आणि नंतर तो लोकांना सांगतो त्याला फार महत्त्व असतं. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. स्वयंपाक पाहणारा, स्वयंपाक सांगणारा आणि जेवून येणारा याच्यामध्ये महद अंतर आहे. सांगे पाहे आणि जेवी, अंतर महदा महद केवी. जो जेवून त्या भोजनाचा अनुभव सांगतो आणि पाहून आणि ऐकून सांगतो त्याच्यामध्ये मोठं अंतर आहे. संसारातही अनुभवाला फार किंमत आहे. एखादा शेतकरी जर एका कापसाच्या बॅगला 20 क्विंटल कापूस काढला आणि तो 20 क्विंटल कापूस काढून जर लोकांना तो अनुभव सांगू लागला, तो समाजाच्या हिताचा जर अनुभव असेल तर लोक त्याचं अनुकरण करतात. परंतु कापूस लावलाच नाही आणि एका बॅगला 20 क्विंटल कापूस होतो असं जर म्हटलं तर त्याचं कोणीही ऐकणार नाही. म्हणून अनुभवाला किंमत आहे. परंतु संसारातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव याच्यामध्ये मोठा फरक आहे. ज्या अनुभवाला कालाची मर्यादा आहे त्याला संसारातला अनुभव म्हणतात. ज्या अनुभवाला देशाची मर्यादा आहे त्याला संसारातला अनुभव म्हणतात. ज्या अनुभवाला कालाची मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही किंवा एखाद्या वस्तूची मर्यादा नाही त्याला पारमार्थिक अनुभव म्हणतात. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. किंवा दुसऱ्या एक अभंगद्वारा महाराज बोलतात, अनुभवा वाचून बडबडते. अनुभव नसेल तर जे बोललेलं आहे नाही तरी वाया केली तोंड पिटी, उरिते शेवटी पुरलीशे. परंतु संसारातला अनुभव, परमार्थातला अनुभव याच्यामध्ये असा फरक आहे की संसारातला अनुभव जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. एका वस्तूपासून सर्वांना सारखा अनुभव येऊ शकत नाही. गतवर्षी जर एका बॅगला 20 क्विंटल कापूस झाला तर यावर्षी होईल का नाही याची शाश्वती नाही. म्हणून संसारातला जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये अनेकता आहे आणि परमार्थातल्या अनुभवामध्ये एकता आहे. संसारातला अनुभव एक ना एक दिवस नष्ट होणारा आहे आणि परमार्थातला जो अनुभव आहे तो कायम टिकून राहणारा आहे. त्या अनुभवाला तो अविनाशी अनुभव आहे. वर्ग तिसरीचा आहे. एकता आणि अनेकता सांगतो. तिसरीच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत. नादर साहेब वर्गावर गेले आणि गणितातला एक प्रश्न नादर साहेबांनी विद्यार्थ्यांना विचारला. मुलांनो, 7 चोक किती? प्रत्येक मुलाने वेगवेगळं उत्तर दिलं. 7 चोक 13, 7 चोक 15, 7 चोक 17, 7 चोक 20. 20 मुलांनी वेगवेगळं उत्तर दिलं. नादर साहेब 4थीच्या वर्गावर गेले. तोच गणितातला प्रश्न 4थीत तिथे 20च विद्यार्थी होते. तोच प्रश्न त्याने विचारला. 7 चोक 20 मुलांनी एकच उत्तर दिलं. 7 चोक 28, 7 चोक 28, 7 चोक 28. नादर साहेबांनी सहज विनोदाने विचारलं, मुलांनो 7 चोक 29 होत नाहीत का? एक मुलगा हुशार होता. नादर साहेब 7 चोक 29 सुद्धा होतात. नादर साहेबांनी विचारलं, कसे होतात? म्हणले, तुम्हाला धरून होतात. म्हणजे वेगवेगळं जे उत्तर आलं ते संसारिकाचा वर्ग आहे आणि एकच उत्तर आलं ते परमार्थिकाचा वर्ग आहे. ऋषीमुनीपासून निळोबारापर्यंत जी संत मालिका आहे त्यांना एकच परमार्थातून आलेला अनुभव आहे. ती म्हणजे आनंदाची अनुभूती. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या आनंदाच्या कोटी केलेल्या आहेत. तरुण, निरोगी, दुःखरहित, सार्वभौम राजाला जो आनंद प्राप्त होतो
त्याला मानुषानंद म्हणतात. मानुषात आनंदापेक्षा 100 पट आनंद मनुष्य गंधर्वाला होत असतो. मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पट आनंद देव गंधर्वाला होत असतो. देव गंधर्वापेक्षा 100 पट आनंद पितरांना होत असतो. पितरापेक्षा 100 पट आनंद आजान देवाला होत असतो. आजान देवापेक्षा 100 पट आनंद कर्मदेवाला होत असतो. कर्मदेवापेक्षा 100 पट आनंद मुख्य देवाला होत असतो. मुख्य देवापेक्षा 100 पट आनंद बृहस्पतीला होत असतो. बृहस्पतीपेक्षा 100 पट आनंद प्रजापतीला होत असतो. प्रजापतीपेक्षा 100 पट आनंद इंद्राला होत असतो. इंद्रापेक्षा 100 पट आनंद ब्रह्मदेवाला होत असतो. परंतु हे सगळं या ठिकाणी मायेचं आवरण असल्यामुळे हा संसारातला आनंद आहे, याला विषयातला आनंद म्हणतात. परंतु ब्रह्मदेवापेक्षा 1000 पट आनंद योगाला होत असतो आणि योगापेक्षा अनंतपट आनंद संत महात्म्यांना होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जी साधना केली, तो व्यवहार केला आणि त्या व्यवहारातून जो तुकाराम महाराजाला अनुभव आला, तो अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज प्रगट करतात. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. मी सुखाचा व्यवहार केला, त्या व्यवहारातून मला सुखाचा लाभ प्राप्त झाला. तो लाभ कोणता? आनंद कोंदला मागे पुढे. 4 विकल्प आपल्या समोर ठेवतो. व्यवहार दुःखाचा, त्या व्यवहारातून मिळणारा लाभ दुःखाचा 1. व्यवहार सुखाचा, त्या व्यवहारातून मिळणारा लाभ दुःखाचा 2. व्यवहार दुःखाचा, त्या व्यवहारातून मिळणारा लाभ सुखाचा 3. आणि व्यवहारही सुखाचा आणि त्यातून मिळणारा लाभही दुःखाचा. त्याच्यात थोडं असणारं प्रतिपादन करतो. व्यवहार दुःखाचा आणि त्यातून मिळणारा लाभ दुःखाचा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज याचं सविस्तर चिंतन करतात. दृष्टांत देणं महाराजांनी, असे काही लोक असतात समाजामध्ये की आपण आपल्या पदरात लाभ पाडून घ्यायचा नाही आणि लोकाला लाभ जर प्राप्त होऊ लागला तर त्याच्यात हानी केल्याशिवाय राहायचं नाही. 2 दृष्टांत महाराजांनी दिले. माशी आपणया ते गिळवी, पुढीला ते वांती शिणवी, कश्मळ आडवी आचरण जी. बासुंदीच्या असणारं 7-8 वाट्या एक जणानं पेल्या आणि शेवटच्या बासुंदीच्या वाटीमध्ये माशी पडली आणि ती बासुंदी तशीच पेली. परिणाम काय झाला? वांती होऊन सगळं पडलं. परंतु माशीचा काय लाभ झाला? माशी स्वतः मेली, समोरच्याला पचू दिलं नाही. याला म्हणायचं व्यवहार दुःखाचा, त्याच्यातून मिळणारा लाभ दुःखाचा. दुसरा दृष्टांत महाराज देतात. आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचेने. पतंग दिव्यावर झडप घालतो, प्रकाशाच्या साह्यानं काही माणसं काम करतात, अंधार पडतो, पतंग स्वतः मरतो आणि समोरच्यालाही अंधार पाडतो. तसं समाजामध्ये एक वर्ग असा असतो. दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक मनुष्य जंगलामध्ये उघडा बिनधास्तपणे जाऊ लागला. एक जणानं विचारलं, अरे बाबा, असा उघडा असा बिनधास्तपणे जंगलात का जातो? जंगलामध्ये वाघ आहे, तुला खाऊन टाकेल. तो म्हणला, म्हणून तर चाललो. म्हणजे मी जर जंगलात गेलो, वाघानं जर मला खाल्लं तर माणसाच्या रक्ताची चटक त्या वाघाला लागेल आणि गावातले सगळे माणसं मारून तो वाघ खाईल. व्यवहार दुःखाचा, त्याच्यातून मिळणारा लाभ दुःखाचा. दुसरा व्यवहार सुखाचा, त्याच्यातून मिळणारा लाभ दुःखाचा. प्राप्त विषयाचा भोग घेणे हा व्यवहार सुखाचा आहे.
शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 विषय 8 प्रकारचे भोग. सुगंध वनिता वस्त्र गीत तांबूल भोजनम शय्या कुसुम शैव भोगाष्टक मुदाहतम. विषयाचा भोग घेताना व्यवहार सुखाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, विषयापेक्षा विष चांगलं. कारण विष पेलेला मनुष्य एकदाच मरेल, परंतु विषय सेवन करणारा मनुष्य पुन्हा पुन्हा मेल्याशिवाय आणि पुन्हा पुन्हा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. विषयाचे जे गोडपण ते विखाहुनी अति दारुण, विष एकदा आणि मरण पुन्हा पुन्हा मरण विषयाचे. दुसऱ्या अध्यायामध्ये विषयापासून कसा धोका आहे ते भगवान अर्जुनाला सांगतात. ध्यायते विषयान पुंसः संगस्तेषुपि जायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमाः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. नुसतं विषयाचं ध्यान जर चित्तात आलं तर त्याच्यापासून कसा कसा परिणाम होतो आणि त्याचं कसं पतन होतं एक दृष्टांत देतो. महर्षी दुर्वास ऋषीच्या श्रापानं इंद्राची सगळी संपत्ती समुद्रात बुडाली. समुद्रात संपत्ती बुडाल्यानंतर स्वर्गाची गादी रिकामी आहे. इंद्राचं पद गेलं. नेमकं आता इंद्र म्हणून कुणाला बसवावं? स्वर्गाच्या गादीवर देवलोकामध्ये प्रश्न पडला. भगवान शंकरांनी सांगितलं, जा नहुष राजा महान पुण्यात्मा, नीतीनं धर्मानं राज्य करणारा आहे, पुण्यवान आहे, त्याला आणा आणि स्वर्गाच्या गादीवर इंद्र म्हणून बसवा. भगवान शंकराच्या आज्ञेवरून नहुष राजा स्वर्गाच्या गादीवर इंद्र म्हणून बसला. परंतु अनेक प्रकारचे स्वर्गातले विषयाचे भोग घेत असताना पाप पुण्य धर्म अधर्म नीती अनीती याचा त्याचा विचार सुटला आणि इंद्रपत्नी शची तिला वरून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला. इंद्रपत्नी शची घाबरली. भगवान शंकराकडे गेली. भगवान, तुम्ही ज्याला इंद्रपदावर बसवलं त्याची पापवासना माझ्यावर गेलेली आहे, तो मला वरून घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे, नेमकं मी काय करू? भगवान शंकरांनी सांगितले, एकच उपाय. अद्यापर्यंत ज्या वाहनावर कोणी बसून आलं नाही अशा वाहनावर बसून ये, आल्याबरोबर मी तुला वरमाला घालीन. हा इंद्रपत्नी शचीनं नहुष राजाच्या पुढे प्रस्ताव ठेवल्याबरोबर ज्या वाहनावर अद्याप कोणी बसून आलं नाही अशा वाहनावर बसून ये, मी तुला वरमाला घालील, तुझी पत्नी होईल. वाहन तपासू लागला नहुष राजा, परंतु अनसूट वाहन काही दिसत नाही. आणि भोगानं गुतावेळी झालेला नहुष राजा वाहन तपासू लागला, परंतु एकही वाहन दिसत नाही. आणि याला तर गडबड झाली होती, केव्हा केव्हा जाईल आणि इंद्रपत्नी शची मला माळ केव्हा घाली. विषय भोगत असताना त्याचा विचार सुटला आणि त्याच्या लक्षात असं आलं, अद्यापर्यंत ऋषी लोकाच्या खांद्यावर कोणीही बसलेलं नाही. त्यानं पालखी तयार केली, पालखीमध्ये बसला आणि 7 ऋषी त्या पालखीला लावले. आणि ऋषी लोकाला तो पालखी घेऊन चालत असताना याला गडबड झाली होती, म्हणून हळूहळू चालणाऱ्या ऋषी लोकांना तो म्हणू लागला, लवकर चला, सर्प सर्प सर्प, म्हणजे लवकर चला लवकर चला. त्या 7 ऋषीपैकी आगस्ती ऋषी त्या पालखीला होते. आगस्ती ऋषीचा क्रोध अनावर झाला. नहुषा, असा भोगानं उतावळी होऊन सर्प सर्प म्हणतोस ना, सर्प होऊन पडशील. नहुष स्वर्गाधिपती झाला, राहटी माझी भांबावला, भुजंगत्व पावला नेनशिकाई. व्यवहार सुखाचा, त्याच्यातून मिळणारा लाभ दुःखाचा, नहुष राजाचं पतन झालं. तिसरा व्यवहार दुःखाचा, त्याच्यातून मिळणारा लाभ सुखाचा. प्राप्त विषयाच्या भोगाचा त्याग करणे हा व्यवहार दुःखाचा आहे. गोपीचंद राजाचं उदाहरण आपल्या लक्षात असेल. आईनं सांगितलं, बाळा, एवढं तुझं वैभव आहे, सगळ्या पत्न्या पतिव्रता आहेत, राज्य आहे, परंतु एक ना एक दिवस हा देह नष्ट होणारा आहे.
भगवंताची प्राप्ती करून घे या देहामध्ये. म्हणून आईच्या वचनावर विश्वास ठेवून गोपीचंद राजानं सर्व भोगाचा त्याग केला आणि गोपीचंद राजा वनामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी गेला आणि गोपीचंद राजाला सुखाचा लाभ प्राप्त झाला. म्हणजे अगोदर व्यवहार दुःखाचा म्हणजे प्राप्त भोगाचा त्याग करणे हा व्यवहार दुःखाचा आहे, परंतु त्याच्यातून सुखाचा लाभ प्राप्त झाला. भागवतामध्ये मोठ्या विस्तारानं वर्णन आलेलं आहे व्यवहार दुःखाचा आणि त्याच्यातून मिळणारा लाभ सुखाचा. उत्तानपाद राजाला सुरुची आणि सुनीती नावाच्या 2 पत्न्या. सुरुची आवडती, सुनीती नावडती. नीती कुणालाही आवडत नाही, सुरुची मात्र आवडते. सुनीती नावडती असल्यामुळे गावाच्या बाहेर तिला बंगला बांधून दिला. सुरुचीचा उत्तम, सुनीतीचा ध्रुव बाळ. एके दिवशी रांगत रांगत ध्रुव बाळ आला आणि सिंहासनावर राजा बसलेला होता. राजाच्या मांडीवर बसला. राजाला आनंद झाला, परंतु त्याची सुरुची नावाची पत्नी होती. तिला वाटलं आपल्या सवतीचा मुलगा मांडीवर बसलेला आपल्या मालकाच्या. राजा तिच्या ताब्यात होता. ताड 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 आली आणि त्या ध्रुव बाळाला मांडीवरून ढकलून दिली. महाराज त्याचं वर्णन करतात. उठविता बाळ आक्रंदले पोटी, निघे उठा उठी चमत्कारी. ढकलून दिल्याबरोबर आई म्हणून मोठ्यानं त्या ध्रुव बाळानं किंकाळी फोडली. बोक्साबोक्षी बाळ रडू लागलं. ध्रुव बाळानं आपल्या आईच्या घराचा रस्ता धरला. चालिले बाळक रुदन करीत, देखो निगावात हाहाकार. ध्रुव बाळ रस्त्यानं रडत चालला होता. सगळे गावातले लोक रडू लागले. अरे 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 अरे, ध्रुव बाळावर राजानं अन्याय केलेला आहे, परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं रडत येणारं बाळ आईनं पाहिलं. घरा येता बाळ देखिले मातेने, दाटली दुःखाने बोलवेना. रडत आलेलं बाळ पाहिलं. आईचं अंतकरण दुःखानं दाटून गेलं आणि आल्या आल्या ध्रुव बाळानं धाडकन आपल्या आईच्या अंगावर अंग टाकून दिलं आणि आपल्या आईला एकच प्रश्न विचारला. आई, कोणे नुठवे आयशा ठाई म्या बैसावे, सांग म्या मागावे कवना माय. मला बसलेल्या जागेवरून कोणी विठविणार नाही, अशी मला जागा पाहिजे, कुणाला मागू सांग. आई म्हटली, बाळा, देवे द्यावे तेव्हा भोगावे सकळ. बाळा, देवानं द्यावं आपण भोगावं, देणारा देव आहे. मातेनं सांगितलं, देव देतो बाळा, मग तो कुठे आहे? वनामध्ये आहे. जा तपश्चर्या कर आणि देवाला प्राप्त करून घे, तुला सगळे भोग प्राप्त होतील. ध्रुव बाळानं आईच्या सांगण्यावरून भगवंताच्या प्राप्ती करताना वनाचा रस्ता धरला. मध्ये नारद महर्षी आले. देवाची प्राप्ती करण्याकरता ध्रुव बाळ निघाला, परंतु तो कच्चा आहे का पक्का आहे म्हणून थोडी परीक्षा घ्यावी. परंतु नारद महर्षीने त्याला काही प्रश्न विचारले. अरे बाळा, कुठं निघालास? भगवंताच्या प्राप्ती करताना. बाळा, तुझं अजून वय लहान आहे, तुला भगवंताची प्राप्ती होणार नाही. जा बाळा वापस. नाही नाही, मी पुढे टाकलेला जो पाऊल आहे ते मागे घेणार नाही. मी भगवंताची प्राप्ती करणार म्हणजे करणार. बाळा, वनामध्ये ऊन वारा पाऊस याच्यातून तुझं कोण रक्षण करेल? बाळा, अत्यंत कठीण गोष्ट आहे. जा बाळा वापस. नाही नाही, मी मेलो तरी हरकत नाही, परंतु भगवंताची प्राप्ती करणार म्हणजे करणार. बाळा, वाघ सिंहासारखे हिंस्र पशु आहेत, तुला ते खाऊन टाकतील. बाळा, जा घरला वापस. त्यानं सांगितलं, मी मेलो तरी हरकत नाही, परंतु भगवंताची प्राप्ती करून घेणार म्हणजे घेणार. त्याचा निश्चय पाहिला आणि गालाला शंख लावला आणि एक मंत्र दिला. बाळा, एक मंत्र तुला मी देतो. जा वनामध्ये पद्मासन घाल
आणि या मंत्राचा जप कर, एक ना एक दिवस तुला भगवंताची प्राप्ती होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला, पद्मासन घातलं आणि मंत्राचा जप चालू केला. राजाला इकडे बातमी कळाली, बाळ आपल्यावर बसून वनामध्ये तपश्चर्या करण्याकरताना गेला. राजाला पश्चाताप झाला, आपण बाळावर अन्याय केलेला आहे. आणि पश्चातापाच्या भरामध्ये ध्रुव बाळाला घरी वापस आणण्याकरताना राजा वनामध्ये गेला. ध्रुव बाळाला हालून उठवलं, बाळा उठ. ध्रुव बाळानं डोळे उघडले, आपला पिता समोर आहे. चल बाळा, मी तुला नेण्याकरताना घरी आलो. बाबा, मी आता घरी येणार नाही. जसं आपलं एखादं लेकरू हट्टाला पेटल्यानंतर आपण त्याला चॉकलेट बिस्किट देतो आणि त्याला समजावतो, तसं राजानं बाळाला समजावण्याचा प्रयत्न केला. बाळा, नुसतं घरला चालायचं नाही, स्वतंत्र राज्य देतो. राजा म्हणे बाळा देतो पंचग्राम, तो म्हणे आत्माराम देत आहे. 5 गावं देतो बाळा, मला देणारा आत्माराम समर्थ आहे. तुमच्या 5 गावची गरज नाही. मी बाबा घरला येणार नाही. राजाला वाटलं कमी देतो म्हणून काही बाळ येत नाही काय. राज्य घे बा उदारा, तो म्हणे विश्वांभरा लाज माझी. अर्ध राज्य देतो बाबा, मी घरला येणार नाही, तुमचं अर्ध राज्य नको मला. संपूर्ण हिमय तुझशी ओपीन, सगळं राज्य देतो बाळा. परंतु बाबा सगळं राज्य दिलं तरी मी घरला येणार नाही. परंतु भीती दाखवली, अरे हिंस्र पशु तुला खाऊन टाकतील, तुझा सांभाळ कोण करणार. तो म्हणे नारायण सांभाळील, मला नारायण सांभाळणारा समर्थ आहे. तुमच्या सगळ्या राज्याची मला गरज नाही, मी बाबा घरला येणार नाही. आता माझा एक प्रश्न आहे, सगळं राज्य देतो म्हणत असताना राज्यावर लाथ मारून वनात तपश्चर्या करणे हा व्यवहार सुखाचा आहे का दुःखाचा. व्यवहार दुःखाचा आहे. परंतु ध्रुव बाळाला सुखाचा लाभ प्राप्त झाला, भगवंताची प्राप्ती झाली. आणि चौथा जो आहे व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा, तो कोणता. आनंद कोंदला मागे पुढे, मागे पुढे आनंद कोंदून राहिला. तर मागे म्हणजे काय आणि पुढे म्हणजे काय, शब्दाचा सरळ अर्थ जर लागत नसेल तर त्याची लक्षणा करावी लागते. मागे पुढे आनंद कोंदून राहणे म्हणजे काय आणि शब्दाचा जर अर्थ जर सरळ जर आपण केला तर मोठी फजगत होत असते. एक मनुष्य पंढरपूरला निघाला, गंगाखेडला आला आणि पंढरपूरला जाता जाता त्याला संडास उलटी होऊ लागली म्हणून बस स्टँड समोर दवाखाना होता. दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टर साहेब, मला उलटी संडास होते, काहीतरी उपचार करा. डॉक्टरनं ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची गडबड होती म्हणून डॉक्टर साहेबांनी 2 गोळ्या दिल्या आणि सांगितलं, एक गोळी इथं खा आणि पंढरपूरला तुम्ही चालले, दुसरी गोळी कळमला खा. त्यानं एक गोळी खाल्ली. गंगाखेड ते पंढरपूरच्या डायरेक्ट एसटीमध्ये बसला. एसटीमध्ये बसल्यानंतर परडी गेली, आंबेजोगाई गेली. कळंब आता 5 किलोमीटर पुढे आहे म्हणता याला एसटीमध्ये झोप लागली. झोपीमध्ये कळंब गेलं, बार्शी गेली, येरमाळा गेला, कुरुडवाडी आली. कुरुडवाडीला याला जाग आल्यानंतर यानं शेजारच्या प्रवाशाला विचारलं, कोणतं गाव आलं. म्हणजे कुरुडवाडी. आणि म्हटले मग कळंब. म्हणजे मागं 100 किलोमीटर गेलं. म्हणला घोटाळा झाला. कुरुडवाडीला त्या गाडीतून उतरला, कळंबची गाडी धरली, कळंबला आला आणि तिथं ओळी घेतली. ते कशामुळं घडलं, शब्दाचा अर्थ न कळाल्यामुळे. तसं मागे पुढे आनंद कोंदून राहिला म्हणजे भूतकाळाच्या दुःखाची विस्मृती झाली. वर्तमानकाली तो आम्ही आनंद उपभोगत आहोत. भविष्य काळामध्ये आम्हाला कधीच दुःख येणार नाही. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. विषयामध्ये आनंद आहे परंतु तो क्षणिक आहे आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे.
ते कायमच आपल्या राहणार आहे. तो आनंद एकदा प्राप्त झाला की त्याच्यापासून आपण दूर जाणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, मला आनंदाची अनुभूती आली. आनंदुरे आजी आनंदुरे, सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. सगळी असणारी ही असणारी सृष्टी अवघी आनंदाची सृष्टी झाली. अशा प्रकारची अनुभूती जगद्गुरु तुकाराम महाराजांना आली. आनंद आणि देव याच्यामध्ये काही फरक नाही. आनंदम ब्रह्म, आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. मग तुकाराम महाराज आनंद का म्हटले, तर जगतामध्ये सर्व लोक आनंदाचा शोध घ्यायले, परंतु आनंद कुणालाही प्राप्त झाला नाही. तुम्हाला देव पाहिजे का आनंद पाहिजे असा जर प्रश्न केला तर 100% लोकांकडून उत्तर येईल, आम्हाला आनंद पाहिजे. कारण आनंद नको म्हणणारा मागे झाला नाही, आनंद नको म्हणणारा वर्तमानामध्ये नाही, आणि आनंद नको म्हणणारा भविष्यामध्ये कोणीही मनुष्य जन्मा येणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आनंद हा शब्द वापरला. माणूस जो जो व्यवहार करतो तो आनंदासाठी, पैसा प्राप्त करतो आनंदासाठी, सत्ता प्राप्त करतो आनंदासाठी, लग्न करतो आनंदासाठी, अनेक प्रकारचा जो व्यवहार करतो तो आनंदासाठी. परंतु पैशानं आनंद प्राप्त झाला का, की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला विचारा. पद प्राप्त झाल्यानंतर आनंद प्राप्त होतो असे आपला भ्रम आहे. परंतु ज्याला पदाची प्राप्ती झाली त्याला विचारा, आनंद प्राप्त झाला का. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आनंदाची अनुभूती आली आणि त्याची सर्वांना गरज असल्यामुळे आणि तुकाराम महाराजांची अशी इच्छा असल्यामुळे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. मला जो आनंदाचा अनुभव आलेला आहे तो सर्व यावत जीवांना यावा याच्यासाठी तुकाराम महाराजांनी आपला अनुभव प्रगट केला. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. ही अनुभूती आली. महाराज मग आता पुढचं जीवन आपलं कसं काय जाणार आहे. महाराज म्हणले, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडी तीची साच. आता आमची संगती देवाबरोबर, पंगती देवाबरोबर, पुन्हा पुन्हा तोच आनंद आम्हाला प्राप्त होतो आणि तोच खरा आहे. साच म्हणजे खरा. एका परमात्म्याला सोडून बाकीचं सगळं लटकं आहे आणि परमात्माच खरा आहे. अशी आनंदाची अनुभूती जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. 3 विकल्प आपल्या समोर ठेवतो. काही लोकांना संगती संसाराची, पंगती संसाराची. काही लोकांना संगती देवाची, पंगती संसाराची. जगद्गुरु तुकाराम महाराजांना संगती देवाची, पंगती देवाची. तुम्हाला आम्हाला संगती संसाराची आणि पंगती संसाराची. पंगती महाराज आम्हाला काय कळत नाही. संगती म्हणजे संसाराच्या संगतीत आम्ही राहतो, परंतु पंगती म्हणजे नेमकं काय. पंगती म्हणजे दुःख. तुम्ही आम्ही संसाराच्या संगतीत राहतो म्हणून दुःख भोगतो. तुम्ही आम्ही संसाराच्या संगतीत राहतो म्हणून मरतो. मरती मेली नेनो किती, हाची लाभ तयाची संगती. म्हणून येतो काकुळती, धीरतो चित्ती दृढ द्यावा. संगती संसाराची, पंगती संसाराची. दुसरा प्रकार संगती देवाची, पंगती संसाराची. म्हणजे करतो देवाची भक्ती परंतु मागतो संसारातलं. येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी. करतो देवाची भक्ती परंतु मागतो संसारातलं, याला संगती देवाची म्हणतात आणि पंगती संसाराची म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना संगती देवाची आणि पंगतीही देवाची. संगती पंगती हे दोन्ही शब्द जोडून का वापरले याचे महत्त्वाचं कारण सांगतो. काही लोकांना संगती एकाची आणि पंगती दुसऱ्याची.
मंत्र्याच्या ड्रायव्हरला संगती मंत्र्याची, पंगती धाब्याची. हे जर कळत नसल तर ज्ञानेश्वरीमध्ये 2 दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर प्रकारचे दिलेले आहे. का कमलकंद आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू शेविजे भ्रमरी, येरा चिखलची उरे. बेडकाला संगती कमळाची आहे, परंतु पंगती चिखलाची आहे. बेडू कुठे राहतो? कमळाच्या संगतीत राहतो. बेडकाने चिखल खावा, परंतु पंगती चिखलाची आहे. दुसरा दृष्टांत दिला, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, ते आव्हेरोनी गोचीड, अशुद्ध काय न सेविती. गोचिडाला संगती गायीच्या कासेची आहे, परंतु पंगती रक्ताची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमचं तसं नाही. संगती ही देवाची आणि पंगती ही देवाची. महाराज संगती कळाली, पंगती म्हणजे काय? महाराज म्हणतात, देवाच्या संगतीमध्ये पंगती आम्ही सांगतो. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिषे भोजन. देवाच्या संगतीमध्ये ब्रह्मरसाचं भोजन आम्हाला प्राप्त होतं. संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. पुन्हा 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 तोच आनंद आम्हाला प्राप्त होतो आणि तोच खरा आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज बोलतात, ज्या देवाच्या संगतीमध्ये आम्ही राहतो तो देव कसा आहे. समर्थाचे घरे सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. आम्ही ज्या देवाच्या संगतीत राहतो तो देव समर्थ आहे. समर्थ कशाला म्हणतात? कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम, या 3 शक्ती ज्याच्या ताब्यात आहेत त्याला समर्थ म्हणतात. कर्तुम शक्ती उत्पत्ती जगताची स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला समर्थ म्हणतात. अकर्तुम शक्ती ज्याच्यानं जी गोष्ट होणार नाही त्याच्यानं ती गोष्ट करून घेणे याला अकर्तुम शक्ती म्हणतात. आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये अत्यंत कनिष्ठ प्रकारचा दर्जा आहे, परंतु त्याला श्रेष्ठ प्रकारचा दर्जा प्राप्त करून देणं याला अन्यथा कर्तुम शक्ती म्हणतात. उत्पत्ती स्थिती देवाच्या हातामध्ये आहे. ज्याच्या हातानं जी काही गोष्ट होत नाही त्याच्या हातानं करून घेणं ही अकर्तुम शक्ती. वास्तविक पाहता वानर लोकांना रावणादिकासारख्या, कुंभकर्णादिकासारख्या, इंद्रजितादिकासारख्या लोकांचा पराभव पाडाव होत नव्हता, परंतु वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, आगा राणीच्या पाले खाईरा, नेवाने केले लंकेश्वरा, एकटा अर्जुन आक्षोनी आकरा, न जिनेची काही. अर्जुनाला पितामह भीष्माचार्यासारखे, गुरु द्रोणाचार्यासारखे असे महान बलाढ्य वीर पराभूत करता आले नसते, परंतु भगवंतानं त्याच्या हातून काम करून घेतलं. आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये अत्यंत कनिष्ठ प्रकारचा दर्जा आहे. पांडवाच्या कुळाचा विचार केला, पांडव कुळाशी पाहता दोष. 5 पती 1 पत्नी हा दोष आहे शास्त्रानं जर पाहिलं, परंतु पांडवांनाही अत्यंत उच्च कोटीचा दर्जा प्राप्त करून दिला. द्रौपदीचं जर नाव घेतलं तर 5 पतिव्रतामध्ये द्रौपदीचा नंबर लावला. अधिकाराच्या बाबतीत कनिष्ठता असताना उच्च प्रकारचा दर्जा प्राप्त करून देणे ह्या 3 शक्ती भगवंताकडे आहेत. समर्थ कुणाला म्हणतात? भगवान गीतेमध्ये आपला समर्थपणा अर्जुनाला आपण स्वतः सांगू लागले. गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरत, प्रभव प्रलयस्थानम, निधानम बीजमव्ययम. जगताची गती, जगताचा साक्षी, जगताचं भरण पोषण करणारा हा कोण आहे? अर्जुना, मी आहे. सुंदर प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगेन राहावे. आकाशानं सगळीकडे वसावं,
वायूनं एक क्षणभर सुद्धा एका जाग्यावर बसू नये, ही सत्ता माझी आहे असं भगवान अर्जुनाला सांगतात. पर्वती बैसकाळ संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. पर्वतानं बसलेल्या जागावर उठू नये, समुद्रानं रेषा ओलांडू नये, पंचभूतानं असणारं जे जे आपलं काम सांगितलं ते ते करावं, ही माझी आज्ञा आहे. अर्जुना, मी असा समर्थ आहे. पुढं भगवान बोलतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळिता. वेद जो बोलतो तो माझ्या सत्तेनं, सूर्य जो चालतो तो माझ्या सत्तेनं, जो प्राण हालतो तो माझ्या सत्तेनं. तुकाराम महाराज याच्यावर सुंदर विवेचन करतात. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, किंवा वृक्षाचेही पान हाले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हारेवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. पाय आहेत म्हणून माणूस चालतो का कोणी चालवणारा आहे? पाय आहेत म्हणून जर माणूस चालत असेल तर मड का चालत नाही? तर असा तो समर्थ आहे. त्या समर्थाच्या भगवंताच्या घरी सगळी असणारी संपत्ती आहे. त्याच्याजवळ कोणत्या प्रकारच्या वस्तूची तूट नाही. अशा देवाच्या संगतीत आम्ही राहतो असं जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात. आणि असं सांगत असताना त्या भगवंताजवळ, त्या देवाजवळ अनेक प्रकारचे लाभ आहेत. आणि एवढे लाभ असून, एवढा समर्थ असून सुद्धा पापी असो, दुष्ट असो, दुराचारी असो, महादोषी असो, अनन्य भावानं जर देवाला शरण गेला तर सगळे त्याचे गुन्हे पोटात साठवण्याकरताना त्याच्याकडे मोठी जागा आहे. तुका म्हणे येथे लाभाची कोटी, बहुवाव कोटी समर्थाची. समर्थ हा शब्द या अभंगामध्ये 2 वेळेस आलेला आहे. तिसऱ्या चरणामध्ये समर्थाचे घरी सकळ संपदा, आणि शेवटच्या चरणामध्ये बहुवाव कोटी समर्थाचे. 2 वेळा समर्थ शब्द आलेला, 2 अर्थाने आलेला आहे. पहिला जो समर्थ शब्द आलेला आहे तो त्याच्या ऐश्वर्य संपन्नतेच्या दृष्टीनं आलेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जो समर्थ हा शब्द आलेला आहे तो कृपाळूपणाच्या दृष्टीनं, दयाळूपणाच्या दृष्टीनं आलेला आहे. समर्थ या नावे दिनाचा कृपाळ, हे तव सकळ स्वामी अंगी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात बोलतात, तुका म्हणे येथे लाभाची कोटी. कोटी म्हणजे प्रकार. आपण 33 कोटी देव म्हणतो ती संख्या नाही, ते प्रकार आहेत. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार मिळून 33. अनेक लाभाचे प्रकार आहेत. असा जो आम्हाला लाभ प्राप्त झाला, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ नाही. नारद भक्ती स्तोत्रामध्ये नारद महर्षी बोलतात, यन लब्ध्वा पुमान भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. तो असा लाभ प्राप्त झाल्यानंतर कोणत्याच प्रकारची त्याची इच्छा राहत नाही. परंतु एक शंका आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुखाचा व्यवहार कोणता केला? तर अनेक प्रकारचे व्यवहार आहेत, परंतु ते दुःखाचे. यज्ञ हा व्यवहार आहे, तपश्चर्या व्यवहार आहे, योग हा व्यवहार आहे, कर्म हा व्यवहार आहे, परंतु ते दुःखाचे व्यवहार आहेत. कसे आहेत? ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये बोलतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैशी. कठीण आहे महाराज. जरी यज्ञ सांग झाला, 100 यज्ञ जरी सांग झाले तरी त्याच्यातून काय प्राप्त आहे? स्वर्गाचा भोग प्राप्त आहे. आणि एक ना एक दिवस तो नष्ट होणार आहे. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. म्हणून योग हा व्यवहार आहे, परंतु तो दुःखाचा आहे, अत्यंत कठीण आहे. योगाची या वाटा जे रिघाले गा सुभटा, तया दुःखाचाची सैल वाटा भागा आला. कठीण आहे, दुःखाचा व्यवहार आहे. अनेक प्रकारानं सांगतात. कर्म हा व्यवहार आहे, परंतु कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. पण सुखाचा व्यवहार जो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला तो सर्वांना करता येण्यासारखा आहे. युग परत्वे
सर्वांना तो करता येण्यासारखा आहे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलाची प्रमाण. एक जणानं तक्रार केली, महाराज नाम आम्हाला उभा टाकून घेता येत नाही. महाराज म्हणले बसून घे. महाराज बसून सुद्धा आम्हाला नाम घेता येत नाही. म्हणले महाराज म्हणले मग झोपून घे. निजल्याने गाता उभा नारायण. असा सोपा व्यवहार आहे. भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. म्हणून एक गावे आणि विठोबाचे नाम, आणि कापय काम नाही आता. सर्वांना करता येण्यासारखा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळाई अधिकार, बाळे नारी नर, आदी करून वेशाही, यारे यारे लहान थोर, याती भरत्या नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कोणाशी. असा नामरूपी जो व्यवहार आहे तो जगद्गुरु तुकारामांनी केला. तुम्हाला आम्हाला करण्याकरताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या आनंदाच्या शोधामध्ये आपण सर्वत्र आहोत, परंतु आपल्याला आनंदाची प्राप्ती झाली नाही, म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली नाही. तुकाराम महाराजांनी शब्द आनंद का वापरला तर तुकाराम महाराजांना त्यांचा अनुभव होता. तुकाराम महाराज सगळीकडे फिरले. काय म्हणून फिरले? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. लोकांनी प्रत्युत्तर दिलं, महाराज देव न लगे, देव न लगे, साठवणेचे रुधले जागी. देव नको आम्हाला, देव नको. आमच्याकडं अगोदरच ती साठवण झालेली आहे. परंतु देव नको म्हणणारे पुष्कळ असतील, परंतु आनंद नको म्हणणारा, आनंद नाकारणारा या भूतलावर कोणीही नाही. म्हणून देव आणि आनंद, विस्त्रिक 60 आणि 3 विसा 60. देव प्राप्तीशिवाय आनंद नाही. म्हणून तो आनंद तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावा. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी, दुसऱ्याच्या सुखानं सुखी जे होतात त्यांना संत म्हणतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे, सत्य बोले मुखे, दुःखवे आणि कांच्या दुःखे. म्हणून तुकाराम महाराजांना जो आनंद प्राप्त झालेला होता, जसं कमळाची कळी उगवल्यानंतर आपला सुगंध रोखू शकत नाही, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना जो आनंद प्राप्त झाला, जैशी कमळिका झालेपणे, हृदयीच्या मकरंदा राखो नेने, राया रंका पारणे दे आमोदाचे. कमळाची कळी फुलल्यानंतर ती सगळीकडे आपला सुगंध आपण रोखू शकत नाही, सर्वांना ती सुगंध देते. तसं सेवितो हा रस वाटितो आणि का, झ्यारे होऊ नका रानभरी. मला जो आनंद प्राप्त झालेला आहे, मला जो भगवंत प्राप्त झालेला आहे, तो तुम्हालाही प्राप्त व्हावा. याच्या करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही साधना सांगितली. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. यथामथी यथा अवकाश, धावत्या वेगात अभंगाचा जो भावार्थ आहे, जगद्गुरु श्री संत माझे गुरुवरे वैकुंठ निवासी गुरुवरे मोतीराम महाराज यांच्या कृपेने आणि ज्याने ही प्रवचन सेवा करण्यासाठी मला प्रवृत्त केलं, ते आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही भागवताचार्य युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण आकाश महाराज खोकले तथा मुंडे यांच्याकडून माझ्याकडे आलेली सेवा ही भगवंताच्या चरणी आणि गुरुवरे मोतीराम महाराजांच्या चरणी ही समर्पण करून याच ठिकाणी मी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु मोतीराम महाराज की जय.